समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मायनीच्या भूमीत पुन्हा एकदा मराठा समाजाची ताकद एकवटली आहे। सातारा गॅजेटियरची तातडीने अंमलबजावणी करावी, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा आणि समाजाच्या विविध मागण्यांबाबत शासनाने ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी मायनी येथे भव्य मराठा समाज बैठक पार पडली। कैलासवासी शंकरराव पाटील सांस्कृतिक भवन परिसरात झालेल्या या बैठकीला फलटण, खटाव आणि मान तालुक्यातील विविध गावातून हजारो मराठा बांधव उपस्थित होते। सकाळपासूनच मायनीकडे समाज बांधवांचा ओघ सुरू झाला होता। युवक, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले। विविध गावातून आलेल्या वाहनांमुळे मायनी परिसरात दिवसभर मोठी वर्दळ पाहायला मिळाली। कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यानंतर उपस्थित समाज बांधवांनी एकजुटीचा निर्धार करत एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय, मराठा आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला, आम्ही 96 कोळी मराठा आहोत। मराठा आरक्षण घेतल्याशिवाय 6.5 कोटी मराठे मागे हटणार नाहीत। 29 ऑगस्टला अंतरवाली सराटी येथे आंदोलनाच्या वेळी सरकारला आपली कितीही ताकद लावायची असेल ती लावावी अशी भूमिका त्यांनी मांडली। तसेच मराठा समाजाच्या मागण्यांसाठी एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले। मराठा आरक्षण आणि सातारा गॅजेटियरच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। मायनीच्या भूमीतून उमटलेला हा आवाज आता शासनापर्यंत किती प्रभावीपणे पोहोचतो याकडे सर्वांचे लक्ष लागले। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सतीश डोंगरे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।